श्री स्वामी समर्थ. नमस्कार. शीतल कदम या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते. आज आपण स्वामींचे दर्शन घेण्यासाठी अक्कलकोटला आलो आहोत. चला बघूया आज आपण इथे काय काय पाहणार आहोत. प्रत्येक स्वामी भक्ताला अक्कलकोटमधील ही 5 ठिकाणे माहिती पाहिजेत. चला तर बघूया ती 5 ठिकाणे कोणती. 1. श्री स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिर. 2. खंडोबा मंदिर. 3. समाधी मंदिर. 4. श्री चोळप्पा महाराजांचा वाडा. 5. श्री बाळप्पा महाराजांचा मठ. अक्कलकोट हे फक्त एक शहर नाही तर श्रद्धेचे एक मोठे केंद्र आहे. इथे रोज हजारो भाविक भक्त स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेण्यासाठी येतात. अक्कलकोटला कसं यायचं आणि इथे आल्यावर काय काय पाहायचं याबाबतची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अक्कलकोटमधील मुख्य आकर्षण म्हणजे वटवृक्षाजवळील श्री स्वामी समर्थ मंदिर. या मंदिराला वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिर असेही म्हणतात. मंदिराच्या गर्भगृहाजवळच हे जुने वडाचे वृक्ष आहे. हे वटवृक्ष स्वामी समर्थांचे ध्यानस्थ स्थान आहे. असे मानले जाते की या वटवृक्षाच्या छायेखाली स्वामी महाराजांनी आपली साधना केली होती. या वटवृक्षाला स्वामी भक्त भक्तिभावाने पूजतात. इथे बसून भक्त ध्यान करतात, स्वामींना प्रार्थना करतात. मंदिराचा परिसर भक्तांच्या सेवेसाठी खास तयार केलेला आहे. याच गर्भगृहात स्वामींची मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आलेली आहे, जी भक्तांना दर्शनासाठी खुलीच असते. आता आपण जाणार आहोत वटवृक्ष मंदिरापासून 15 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या श्री खंडोबा मंदिरात. हे खंडोबा मंदिर स्वामींचे प्रथम आगमन स्थान आहे असे म्हणतात. पुढील ठिकाण आहे या मंदिरापासून अर्धा किलोमीटर अंतरावर स्वामींचा समाधी मठ आणि चोळप्पांचा वाडा, चोळप्पांचे घर. स्वामींचे परमभक्त चोळप्पा महाराज यांची इच्छा होती की स्वामींचे चिरंतन वास्तव्य आपल्याच घरीच असावे. अशा धर्मभोळेपणातून स्वामी समर्थ असतानाच एके दिवशी चोळप्पा महाराजांनी आपल्या घराच्या अंगणात समाधी खोदण्यासाठी घेतली. चोळप्पा समाधी खोदत होते तेवढ्यात स्वामींची स्वारी चोळप्पांच्या घरी आली. स्वामींनी मुद्दाम विचारले, काय रे चोळ्या, काय करतोस? चोळप्पा महाराजांनी काहीच उत्तर दिले नाही. त्यांना वाटले स्वामींना काही सांगितले नाही तर हे सगळं कशासाठी चालले हे काहीच कळणार नाही. पण स्वामी समर्थ प्रत्यक्ष परब्रह्म होते. स्वामींची प्रचिती चोळप्पा महाराजांनी अनुभवली असूनही चोळप्पांची प्राकृत बुद्धी त्यावेळी चालली नाही. स्वामी त्यांना म्हणाले, चोळ्या, यात आधी तुला घालीन आणि मगच मी जाईन. पुढे चोळप्पा महाराजांचे निधन झाले. त्यानंतर काही वर्षांनी स्वामी समर्थांचे निर्माण झाले आणि भक्तांच्या इच्छेसाठी चोळप्पा महाराजांच्या घरीच स्वामींचा समाधी मठ आहे. समाधी मंदिराच्या बाजूलाच चोळप्पा महाराजांचे घर आहे. अक्कलकोटमधील स्वामींचा बराच मुक्काम चोळप्पांच्या या वाड्यात होता. या वाड्यात ही विहीर आहे, त्याला कुशावर्त तीर्थ असे म्हणतात. या पाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे ही विहीर कधीच आटत नाही. या विहिरीचे पाणी खूप स्वच्छ आणि चविष्ट आहे. आजही या वाड्यामध्ये चोळप्पा महाराजांचे वंशज राहतात. त्या घरात स्वामींनी वापरलेल्या ह्या पादुका आहेत. चोळप्पा महाराजांचा हा वाडा चोळप्पा मठ म्हणून सुद्धा ओळखला जातो. चोळप्पा महाराजांच्या या मठापासून 1 किलोमीटर अंतरावर बाळप्पा महाराजांचा हा मठ आहे. यालाच श्री गुरु मंदिर असेही म्हणतात. या मठामध्ये स्वामींचे परमभक्त बाळप्पा महाराज यांची समाधी आहे. स्वामींनी बाळप्पांना चरण पादुका देऊन स्वतंत्र मठ बांधण्यास सांगितले होते. या मंदिरात नागाचा फडा असलेली जी मूर्ती आहे ती बाळप्पा महाराजांची समाधी आहे. तसेच गाभाऱ्यात छत्रीखाली स्वामींची मूर्ती आहे. तिथेच स्वामींनी बाळप्पांना दिलेल्या ह्या चिन्मय पादुका आहेत. 2017 रोजी मठाच्या छताचे नूतनीकरण केल्यानंतर मठाच्या जुन्या फरशा बदलून ग्रेनाइट फरशा बसवणार होते. पण त्या दिवशी कामाला सुरुवात होणार होती त्याच दिवशी स्वामींची पावले जागोजागी फरशीवर दिसली. आजही ती पावले आपल्याला पाहायला मिळतात. त्या फरशांना पांढऱ्या रंगाने मार्किंग केलेले आहे. त्यामुळे या मंदिरात जर तुम्ही आलात तर मार्किंग केलेल्या फरशांवर पाय पडणार नाही याची काळजी घ्यावी. या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेली माहिती सर्व स्वामी भक्तांना
नक्कीच उपयोगी पडेल. आपण जर अक्कलकोटला जाऊन आला असाल तर आपला अनुभव मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.